हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। पुंडलिकावरते हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। आदिशक्ती मुक्ताबाई महाराज की जय। राष्ट्रसंत सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु प्रकाश बाबा महाराज की जय। गावदेवी माते की जय। पवन पुत्र हनुमान की जय। सब संतान की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। ये यथा मां प्रपद्यन्ते तास्तथैव भजाम्यहम्। मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा। ये रवी तरी पाही, जे जैसे माझे ठाई। भजती दयामिहि तैसाची भजे।
देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील जाहले असे केवळ माझ्या ठाई परिज्ञाने विन नाशिले जे बुद्धी भेदासी आले तेनेची या कल्पिले अनेकत्व म्हणूनी अभेदी भेदू देखिती यया अनाम्या नामे ठेविती देवी देव म्हणती अचर्चाते जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधोमोत्तम मते वशे संभ्रम विवंचिती गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलामचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षनाम ज्ञानदानैक्यदक्षं गोटी क्षेत्र निवासिनं तं नमामि वेद विद्या वरिष्ठम् पुंडरीकावद्य हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय प्रस्तुत प्राप्ती प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरिता तुम्हा सर्व साधू संतांच्या सेवेकरिता आज या विजय एकादशी निमित्त ही जी सेवा लागलेली आहे आणि त्या सेवेकरिता निवडलेला श्लोक आहे अध्याय 4 गीतेचा श्लोक 11 आणि ज्ञानेश्वरीची ओवी आहेत 66 67 68 69 70. आज या ठिकाणी या विजय एकादशी निमित्त माझ्या पामराला ही सेवा करण्याची संधी मिळाली म्हणून तुम्हा सर्व साधू संतांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद. कारण सेवके सांगितले करावे काम येते हुतपणा कामा नये. ही आपली पंढरवाड्याची एकादशी काही कालापासून चालत असलेली आणि प्रत्येक एकादशीला आपल्या सर्वांची इथे सेवा होत असते. कशासाठी तर एक प्रशिक्षण सुद्धा आहे, इथून मार्गदर्शन सुद्धा मिळतं आणि आपल्याला आपला अनुभव येतो की या व्यासपीठावरून आपण काय सांगू शकतो, लोकांपर्यंत काय मार्गदर्शन पोहोचू शकतो. आज या ठिकाणी तुमच्या सेवेकरता निवडलेली ओवी ये यथा मां प्रपद्यन्ते तास्तव भजाम्यहं मम वर्तमानो वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशां. काय सांगतात श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला, अर्जुना जे ज्या भावनेने मला भजतात त्याप्रमाणे त्यांच्या इच्छा मी पूर्ण करतो. सर्व लोक सर्व प्रकारांनी माझ्या मार्गाचे अनुसरण करतात. पुढे म्हणतात
ओवीमध्ये एरवी तरी पाही जे दैसे माझ्या ठाई भजती तया मीही तैसाची भजे देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील जाहरे असे केवळ माझ्या ठाई परी ज्ञाने विन नाशिले जे बुद्धी भेदासी आले तेनेची या कल्पिले अनेकत्व मनोनी अभेदी भेदू देखिती यया अनाव्या नावे ठेविती देवी देवो म्हणती अचर्चाते जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम मतिवशी संभ्रम विवंचिती. इथे भावार्थ सुद्धा सांगितलेले आहे की साधारणपणे जे जशी माझी भक्ती करतात त्यांच्यावर मी त्याचप्रमाणे प्रेम करतो. हे पहा, मनुष्य प्राण्याच्या मनाचा स्वाभाविक कळ माझी भक्ती करण्याकडेच असतो, परंतु अज्ञानाने त्यांच्या ठिकाणी भेद बुद्धी उत्पन्न होते. त्यामुळे मी एकच असताना माझ्या ठिकाणी ते अनेकत्वाची कल्पना करतात. म्हणून जे अभेद आहे तेथे भेद पाहतात. नाम रहित असून अनेक नावे ठेवतात आणि शब्दांच्या पलीकडे असून कोणी मला देव किंवा देवी म्हणतात. जे आत्मस्वरूप सर्व ठिकाणी सर्व काळी सारखेच असते, परंतु मायेच्या अधीन होऊन ज्याच्या ठिकाणी चांगला वाईट असा भेद करतात. बघा, अर्जुनाला काय सांगितलेले आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो ज्या भावनेने मला भजतो त्याचप्रमाणे मी त्याची इच्छा पूर्ण करतो. कोणाला सांगितलेले आहे? पशु प्राण्यांना. कोणाला? तर मनुष्य प्राण्याला. मनुष्य सुद्धा प्राणीच आहे, पण पशूंच्या ठिकाणी काय सांगितले की पशु काय जाणती पाप पुण्य उत्तम मध्यम भोग भोगिती. बघा, पशूंच्या ठिकाणी हे नाही, परत त्यांना जी मनुष्य प्राण्याला बुद्धी दिलेली ती त्यांच्या ठिकाणी नाही. आता भक्ती, कारण हरिपाठात म्हटले की अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथून चराचर हरिसी भजे. भजण्याचं आलेलं इथे म्हणून तर चराचर हरिसी भजतो, परंतु त्याच्यामध्ये भजण्यामध्ये कोणाला सांगितले तर मनुष्य प्राण्याला सांगितलेले. कारण मनुष्य प्राण्याजवळच ही बुद्धी आहे की तो मला प्राप्त करू शकतो आणि माझा अनुभव घेऊ शकतो. परंतु काय झालेले, या मनुष्य प्राण्याच्या ठिकाणी अज्ञान निर्माण झालेले. या अज्ञानामुळे तो भगवंताला अनेक रूपाने समजतो. म्हणजे त्याच्या ठिकाणी भेद बुद्धी निर्माण झाली. मी कोणीतरी वेगळा आणि देव कोणीतरी वेगळा. आता हे समजण्यासाठी काय करावं लागेल? त्याला भेद घालवण्यासाठी त्याला ज्ञानच होणं गरजेचं आहे. बघा, एक नाम हरी द्वैत नाम धुरी अद्वैत कुसरी विरला जाणे. कारण जे नाम आहे, एक नाम हरी आणि द्वैत नाम धुरी, त्या नामाने काय होतो? जे द्वैतपणा आहे तो तात्काळ बाजूला होतो आणि अद्वैत असा भाव या जीवाच्या ठिकाणी संक्रमित होतो. कारण या बुद्धीचा जर आपल्याला समभाव करायचा असेल, काय सांगितले? बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावे आपणा आपण बुद्धी निष्ठा राखे परिपूर्ण तत्परायण अहर्निशी. या मनुष्याला बुद्धी निश्चय होण्यासाठी सुद्धा भगवंतच हे करत असतात. कारण त्याच्या
त्याच्याशिवाय हा मनुष्य चालू शकत नाही, हालू शकत नाही. येथे म्हणतात की म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जगाशी चालविता मीची एकू. या एकाचाच आपल्याला अनुभव घ्यायचा. आता मीची एकू म्हणजे कोण नक्की, त्याचा सुद्धा अनुभव यायला पाहिजे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण आले, की आपण आलो. आता आपण आणि मी परत ते पण समजून घ्यायचे, मीचाच अनुभव घ्यायचे. कारण हा जो मी आहे ज्याला समजतो ना, तो मी नाही. मी कसा आहे तर परत सांगितले की तू म्हण हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. आता हे मीचा अनुभव घेण्यासाठी आपलं जे मन आहे ना, ते भगवंताच्या नामस्मरणाच्या ठिकाणी लावायचे. तोपर्यंत अनुभव येत नाही. आता ते मन लावण्यासाठी देवाची भक्ती पण केली पाहिजे, बरोबर. भक्ती केल्यानंतर मनुष्याला तो भाव निर्माण होतो देवाच्या प्रती, आणि जो भाव निर्माण होतो तो भाव कसा पाहिजे. भाव बरे आपले एडी बिना करे, करतले आवरे तैसा हरी. हे परमार्थ हा समजून घ्यायचा विषय, नुसता मनामनीचा किंवा बोलण्याचा नाही. या व्यासपीठावरून अनेक संत महात्मे सांगत असतात, ओरडून सांगत असतात, पण या समोरच्या जड जीवाला त्याचा काही आकलन होत नाही. आणि आकलन होत नाही म्हणून हे समागम आहे. हा इथे समागम कशासाठी येतात, प्रत्येक जड जीवाच्या लक्षात यायला पाहिजे की मी या भावसागरामध्ये जन्माला आलेलो आहे, तर मी काय केलं पाहिजे. जन्माला येऊन काय करायचे, म्हणजे आपण नक्की काय केलं पाहिजे आणि आपल्याला जायचं कुठे, याचाच आपल्याला इथे अनुभव घ्यायचे. बघा प्रत्येक मनुष्य हा, आता बघा आपण आपापल्या घरातून निघालोय, कोणी डोंबिवलीवरून आलेले आहे, बरोबर. तर डोंबिवलीतून एखाद्या गावातून आला, तर समोर भाऊजी आहे गावातून आले. आता तुम्ही जाताना तुमच्याच गावात जाणार ना, आणि तुमच्याच घरी जाणार, काहीतरी ठिकाणी जाणार नाही. जो ज्या आपल्या घरातून गावातून आले त्याच ठिकाणी जाणार. तसं हा जीव सुद्धा जन्माला आलेले, त्याने सुद्धा आपण जिथून आले तिथेच जायचं, याचा अनुभव घ्यायचे. नाहीतर कारण काय सांगितले, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नर देही येऊनी हानी केली. हे पाप पुण्य केल्याने काय स्वर्गाची प्राप्ती होते. म्हणजे पाप पुण्य जेव्हा, पाप आणि पुण्य यांचं जेव्हा समान होतं, तेव्हा त्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो. आणि मनुष्य जन्मामध्ये बघा पुण्याचा साठा करत बसतो. काय करतो तर अनेक दान पुण्य करतो, अनेक प्रकारचे काही गोष्टी ज्या आहेत ज्याच्याने आपल्याला पुण्य प्राप्ती होईल. भक्ती करतो, भक्ती पण कशी करायची त्याचा सुद्धा अनुभव घ्यायचे. या साधू संतांच्या मार्गामध्ये आल्यानंतरच त्याचा अनुभव येतो. कारण भक्ती करायला घरामधून शिकवलं जातं, पण त्यांना सुद्धा ते भक्तीचा अनुभव पाहिजे. भक्ती म्हणजे काय, देवाकडे अगरबत्ती ओवाळणं, देवा लावणं, फक्त त्यांच्या ठिकाणी फक्त नमस्कार करणं नाही.
नाही जास्ती भक्ती तो पतित अभक्त हरिसीना भजता दैव हत. कोणती भक्ती करायची? हरीला कसं भजायचं, हरीचा भजन कशा प्रमाणे करायचं, ही भक्ती करायची. माऊली म्हणतात की नाही जास्ती भक्ती तो पतित. सर्व भक्त आहेत पण त्यांच्या ठिकाणी जो भेद निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे त्यांना देवाची ओळख होत नाही. काय सांगितले? देख मनुष्यजात सकल स्वभावतात भजनशील झाले ऐसे केवळ माझ्या ठाई परी ज्ञाने विन नाशिले. काय सांगितले? ज्ञाने विन नाशिले. कारण इथे ज्ञानच होणं गरजेचं आहे. भक्ती करत असताना या मनुष्याला ज्ञान होणं गरजेचं आहे. ज्ञान पण कोणतं पाहिजे? तर ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणासी आपण हे नावे ज्ञान. कारण आत्मज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्या जड जीवाला देवाचा अनुभव येत नाही. कारण काय झालेले की हा जीव फक्त या जन्म मृत्यूच्या हाडगाड्यामध्ये फिरत असल्या कारणाने त्याच आपल्याला इथे करायचंय काय? जन्म मृत्यूचा फेरा चुकवायचा आहे. त्याच्यासाठी हे परमार्थ आहे, बाकी इतर कशासाठी नाही. कारण ह्या परमार्थामध्ये येण्याचं कारण म्हणजे की जन्म मृत्यूचा फेरा चुकवणे. वाया येर झाल हरिविन लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झाल हरिविन. कारण हा जो व्यवहार आहे ना कसे लटका आहे तो कशामुळे लागला? तर या नरदेहामुळे. जर हा नरदेह बघा याचाच आपल्याला आपण बोलतो ना की हा माझा आहे. काय? देह. आता देह तुझा आहे, तुझा प्रत्येक अवयव आहे. बघा जो हात आहे हा तुझा आहे, पण हात तू आहे का? नाही. तुझा अवयव डोळे जे आहेत ते तुझे आहेत, पण डोळा तू आहे का? नाही. तू कोण आहे? तर तुझ्यामध्ये जो अखंड परमात्मा नायक जो आहे ना तो तू आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. तर ह्यालाच माझं माझं म्हटलेलं आहे. आता माझं आणि कवाड होतं हे जे आहे ना देह हे कसं आहे तर जाणार आहे, क्षणभंगुर नाही भरवसा हो ना दिवस येईल कैसा थोडा माया आशा पाश. परत म्हणतात की क्षणोक्षणी ह्याची करावा विचार करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकल आयुष्य खातो काळ सावधान. म्हणजे क्षणाक्षणाला आपल्याला विचार करायचे. कारण देह कसं आहे तर नाशिवंत आहे. या नाशिवंत देहाच्या चोचले पुरवण्याच्या मागे जास्त हा जीव लागलेला आहे. कारण हे जे व्यवहार चालतात ना या देहाचे ते कोणाच्या मुले चालतात त्याला तर विसरूनच जातो. ज्याच्या सत्तेने हा देह चालतो. कारण सत्ता कोणाची तर चाले हे शरीर कोणाची या सत्ते कोण बोलवितो हरिविना देखावी ऐकावी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. बघा हे जे शरीर चालतं हलतं कोणाच्या सत्तेने? त्या अखंड परमात्म्याच्या सत्तेने चालत आहे.
तुम्ही आम्ही म्हणतो नाही माझ्या मुलेच नाही, तुझी जेव्हा सत्ता काढून घेतली जाते ना तेव्हा काय होतं, त्याला आपण काय बोलतो, हा मुर्दा आहे, याला स्मशानात नेऊन झाला. कधी जोपर्यंत ती सत्ता आहे तोपर्यंत, सत्ता निघून गेल्यावरती निघून गेला वारा, खाली राहिला पसारा, त्याच्या अगोदरच करून घ्यायचे आपल्याला. तुम्हा आम्हाला हे बघा, हा जो मार्ग लाभला सच्चिदानंद सद्गुरु राष्ट्रसंत श्रीपाद बाबा घोटी यांनी असं सांगितलं का आपल्याला? नाही, त्यांनी पण काहीतरी परिश्रम घेतलेले आहेत, पराकाष्ठा केलेली आहे, भरपूर काही सायस केलेले आहे. या जड जीवाला, कारण बुडते हे जन न देखवे डोला, म्हणून येत असे कळवला म्हणून या. कळवला आला संतांना, ऐशी कळवल्याची राती कधी लाभाविना प्रीती. नाही तर असं सांगितलं का त्यांनी? नाही, त्यांनी सुद्धा भरपूर काही परिश्रम केले. हे पूर्ण राज्य धुंडाळलेले आहेत. या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी म्हणजे प्रवास करून आणि हा मार्ग पोचवलेला आहे. तर याचा आपण कसा हे केला पाहिजे? भरपूर चांगल्या पद्धतीने याचा अनुभव घेतला पाहिजे. आता काही लोकांना या मार्गाचं जे काही अनुग्रहाचं नाम दिलेलं आहे त्यांनी सुद्धा त्याचा पुरेपूर अनुभव घेतला पाहिजे. जसा दिले तशा पद्धतीनेच केला पाहिजे ना, तर तुम्हाला अनुभव येईल. आता एखाद्या वेळेस बघा, एखादा नवीन व्यक्ती, त्याला काहीच म्हणजे कोणत्याही प्रकारचं साधन चालवता येत नाही, हा, आणि त्याला आपण जर फोर व्हीलर गाडी चालवत दिली, आता त्याला माहितीच नाही, तो काय करेल त्या साधनाचा? एखाद्या वेळेस चालू करेल पण कुठेतरी घेऊन धडकेली, नाही तर त्याला चालू करायचं माहित नाही. पण याला सुद्धा मार्गदर्शक आहे. आपल्याला मार्गदर्शक लाभले ते सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, आणि हे परंपरेने आलेले ज्ञान आहे. गण्या म्हणायचं नाही, कुठून असं मधून मिळालेलं नाही. तर जी अखंड परंपरा आहे ही तुम्हा आम्हाला प्राप्त झालेली आहे. म्हणून आपण इथून ठणकावून आणि ठासून बोलत आहोत. नाहीतर काय झालेलं आहे, या ठिकाणावर भरपूर काही म्हणजे गोष्टी रूपाने हे सांगत आहेत, पण त्याच्याने काय अनुभव येणार नाही. तुम्हाला जर अनुभवच घ्यायचा असेल ना, बघा एक उदाहरण देतो. अनुभव म्हणजे एक आजीबाई होती. त्या आजीबाईचा मुलाचं लग्न झालेलं होतं आणि लग्न झाल्यानंतर तिला म्हणजे मुलाची पुत्र प्राप्तीची आशा होती. म्हणजे त्याच्याने काय तिला आनंद होईल की पुत्र झाल्यानंतर. पण त्या महिलेला काही दिवस गेले की काही ते पुत्र प्राप्ती होण्याचं काही झालंच नाही. तर त्या आजीबाई नाराज झाली की हे आपल्याला मुलाला दुसरं लग्न करावं लागेल की तेव्हा तरी पुत्र प्राप्ती होईल. पण ते तिला समजलं, जी त्याची पत्नी होती तिला समजलं की आजी असे म्हणतात की पुत्र प्राप्ती व्हायला पाहिजे. पण तिला जेव्हा शेजारी बाई आली आणि त्या शेजारी बाईने सांगितलं की तुला हा वर्ष कसं तरी पुढे ढकलता येईल. पण काय सांगितलं, जेव्हा तू अंघोळीला जाशील, अंघोळ करून याच्या अगोदर तिथे पोटाला काय करावं लागेल, चिंदी बांधावी लागेल. हे चिंदी बांधल्यानंतर
तुझा पुढे पुढे वर्ष ढकलता येईल. म्हणजे असे 3 महिने गेले आणि मग जसं जसं ते आजीला समजलं की काहीतरी झालेलं आहे, म्हणजे गर्भधारणा झालेली असा आजीला वाटलं, तिला आनंद वाटला. पण परत 9 महिने गेले. 9 महिने गेल्यानंतर थोडासा आजीला संभ्रम यायला लागला की अजून कसं काय, म्हणजे काय झालं तर तिला थोडस शंका आली. 9 महिन्यानंतर पण होत नाही. तेव्हा ती शेजारी बाई जिने सांगितलं होतं उपाय, ती आल्यानंतर म्हणते की तिने काही घोड्याचं पाणी ओलांडलं असेल, म्हणजे पुढे 12 महिन्याने होईल. पण नाही, ती शंका आल्यानंतर जेव्हा आजीबाईने तिच्या त्या पोटाला तिथे हात लावल्यानंतर ते सर्व समजलं की हिने चिंध्या गुंडाला ते चिंध्या पडल्या आणि मग समजलं की काहीतरी खोटपणा आहे. म्हणजे बघा, असं कधी होतं का, चिरकुटी बांधून वाढविले पोट, असा कधी अनुभव येणार आहे तिला? नाही येणार. पण त्या आजीचा तिथे काही म्हणजे राहिलंच नाही की तिने ती इच्छा केली होती. अशा पद्धतीचा अनुभव आहे का? नाही. खरोखर अनुभव यायला पाहिजे. ज्या वेळेस ही महिलेला गर्भधारणा होते त्यावेळेस समजतं ना त्या महिलेचा त्या पोटाच्या आकारावरून, पण आपल्यालाही ठाऊक असतं तो अनुभव आहे त्या महिलेचा, तसा आपल्याला सुद्धा अनुभव यायला पाहिजे. तुम्हा आम्हाला सुद्धा या अनुभव यायला पाहिजे की खरोखरच देवाची प्राप्ती कशी होते. नुसतंच नाही, हा परमार्थ अनुभव येण्यासाठी सुद्धा देवाचं नामस्मरण आपल्या ठिकाणी आलं पाहिजे. नाहीतर भरपूर काही मंत्र आहे बघा, मंत्र तंत्र उपदेश काय सांगितलेलं आहे, तंत्र मंत्र उपदेशिती ऐसे गुरु आहेत आयते घरोघरी, परी शिष्यालो निज वस्तू मेलविनी दारिती तया श्रीकृष्ण मानिती सद्गुरु. जेव्हा सद्गुरु आपल्याला जे नाम मंत्र जे नाम देतात तेव्हाच आपल्याला ते अनुभूतीला येतो. कधी येतो त्याच्यात पण आपल्या आता ही सुद्धा रीत फक्त या आनंद संप्रदायामध्येच आहे, इतर ठिकाणी नाही. का तर आपल्याला ते परंपरागत आलेलं आहे आणि ते रीतीनुसार ज्याप्रमाणे मंथुनी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांडे मार्गू. रीत म्हणजे कशी तर ज्याप्रमाणे बघा प्रत्येक वेळेस उदाहरण दिला जातो की दुधाला गरम केल्यानंतर ते थंड केल्यानंतर त्याला विरजण दिल्यावर त्याचं दह्यामध्ये रूपांतर होतं, परत दह्याचं लोण्यामध्ये आणि लोण्याचं तुपामध्ये रूपांतर होतो. कधी लोण्याला सुद्धा गरम करावा लागतो. त्याप्रमाणे आपली सुद्धा स्थिती होते. कधी होते, जे अनुग्रहाचं नाम मोठके गुरुमुखे उदय जत दिसे हृदयी स्वयंमुची असे प्रत्यक्ष भाव लागे तैसे अपय सया. कुठून आणलेलं असतं का? नाही, आपल्याच ठिकाणी. पण ते कोण आपल्याला दाखवतो? सद्गुरु. ज्याप्रमाणे दुधामध्येच तूप आहे पण त्याला प्रक्रिया करावी लागते, त्याप्रमाणे तुमचे सुद्धा प्रक्रिया करावी लागते. या देहाच्या ज्या अवस्था होतात कशासाठी तर हा जो जीव आहे याचा शिवाशी ऐक्य साधण्यासाठी अवस्था होतात. कारण चित्त चाकाटले आटू घेत वाचा पांगुरली जेतच्या तिथ अपार कुंचकित रोमांच आले अर्धोट मृत्युदृष्टी वर्षताती आनंद जरे आतुलिया सुकुर्मीचे निवले बाहेरी कापे. आता ह्या गोष्टीला पण नावं ठेवली जातात. नावं ठेवलं म्हणजे काही त्यांना कळलंच नाही याचा अर्थ, आणि त्यांच्यापर्यंत हे पोचलं नाही. हरिपटात म्हटलेले नामासी विनमुख तो नर पापिया हरी विन धावया नपेवे कोणी. ज्याच्या ठिकाणी नाम नाही तो काय सांगितलेलं आहे,
पापी. आता इतर पापी तर आपण म्हणूनच फायदा नाही, पण ज्याच्या ठिकाणी नाम नाही तो पापी. बाकी पाप तर काहीच नाही त्याच्या ठिकाणी, पण नामाच्या ठिकाणी पापही नाही आणि पुण्यही नाही. कीर्तनाचे नटनाचे नाशिलेली व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नामच नाही पापाचे ऐसे केले. बघा काय सांगितलेले. आता कीर्तन कुठलं सांगितले परत. आता येथे जे काही पेटा बांधून धोतर लावून हे जे कीर्तन चालतं त्याला कीर्तन म्हणतात का? ते फक्त एक दौंडी आहे. या ठिकाणाहून समोरच्या जीवाला प्रबोधन मार्गदर्शन आहे. कशासाठी? तर जे आपलं आतलं कीर्तन चालू आहे ते समजून घेण्यासाठी. नाहीतर कारण ते कीर्तन कोणतं सांगितलंय की नामसंकीर्तन. नामसंकीर्तन साधन पायी सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. ज्याच्या ठिकाणी पापही नाही आणि पुण्यही नाही, जन्म तुमचे अनंत जन्माची जी काही पाप आहेत ती सुद्धा जळून जातात. खरं बघायला गेलं तर पाप कशामुळे होतो आणि पुण्य कशामुळे? या देहाच्यामुळे आपण त्याला पाप आणि पुण्य समजतो. पण जे परमात्मा आहे ना तो कसं आहे तर अव्यक्त आहे. परत काय सांगितलं की त्या परमात्म्याला कोणत्याही प्रकारचं आपण छेदन करू शकत नाही. कशात म्हटलेले ज्ञानेश्वरीमध्ये नैनन चिंतती शस्त्राणी नैनन दहती पावका न चैलम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. असा परमात्मा आहे आणि त्याला आपण परब्रह्म म्हणतो, चैतन्य म्हणतो, अनेक प्रकारांनी त्याला म्हणतो. पण तो कसा आहे तर या डोळ्यांनी दिसणारा नाही. त्याच्यासाठी फक्त ज्ञान दृष्टी पाहिजे. आता ती कधी होईल? परत म्हणतात की जैसे डोळ्या अंजन भेटे मग दृष्टीचे वाटा फुटे, जेथं वाद पाहिजे तिथे प्रगटे महानिधी. ते कधी होतं? जे नामरूपी अंजन आपल्याला दिलं जातं ना तेव्हाच त्याच्या ठिकाणी ती सर्वांमध्ये एक पाहण्याची दृष्टी प्राप्त होते. आता सर्वांमध्ये जो एक आहे तो पण आपल्यामध्ये पण तोच एक आहे, काही वेगळा नाही. काही लोकांना वाटतं की हा माझा देव. आता याच्यामध्ये पण म्हटलेलं आहे की मनवोनी अभेद भेदू देखीती या अनाम्या नामे ठेवीती. ज्याला म्हणजे जे नाव आहे त्याला नावं ठेवली जातात आणि त्याला नाव नाही पण नावं ठेवली जातात. बघा प्रत्येकाचे वाराचे 7 देव आहेत. हे 7 देवांची नावं आली बरोबर. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार अशा प्रकारचे हे प्रत्येकाचे वेगवेगळे देव. आता काही लोक म्हणतात 33 कोटी देव, पण त्यांच्या ठिकाणी आज्ञा नाही. 33 कोटी देव नाही तर 33 कोटी आहेत हे प्रकार म्हटलेले आहेत. ते तोच हा इथून भ्रम घालवायचे. इथे येऊ नये ना आपल्यामधला भ्रम आपण नाहीसा करून घेण्यासाठी. आणि या अशा ठिकाणी आल्यानंतर समजला जातो आता हे जे काही देवी आणि देव आहे हा एक भेद आहे, पण त्या तत्वाच्या ठिकाणी काहीच भेद नाही. सर्वांमध्ये समान. कसं म्हटलेले सर्वागटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. सूर्य किती आहे? एक आहे. त्याची किरण किती आहेत? अनेक. म्हणजे अनेक ठिकाणी त्याचा उजेड पडला जातो की अनेक सूर्य येतात, नाही एकच. त्याप्रमाणे सर्वागटी राम. आता घट म्हणजे या आपल्या देहालाच म्हटलेलं आहे. आता तुम्ही म्हणणार की घट म्हणजे ते मडकं. मडका म्हणजे हा सुद्धा घट. बघा या घटालाच उदाहरण दिलेलं आहे. शरीराला यालाच घट म्हटलेलं आहे. कारण या घटाचं जेव्हा फिरविले घट
फिरविले घट फोडिले चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली. आपल्यामध्ये सुद्धा ती बोंब होते. पण कसं आहे की ते जे अनादि नाम आहे ना ते जसलं तसं घेतल्यानंतर आता तुम्ही म्हणणार की आम्ही नामस्मरण करतो पण याचं सुद्धा वेदाचे जीवन येऊ लागे. कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री अश्रू त्या भीतरी वाहत असे. कधी होतं जेव्हा अनुभव कधी त्याचा दिसतो आपल्याला की जेव्हा त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. आता नुसतंच आहे का हे परमार्थ नाही. जेव्हा त्याच्या ठिकाणी ती जे अवस्था निर्माण होते तेव्हा बरं त्याचे सुद्धा म्हणजे पारखी असतात. जे काही साधू संत आहेत ना ते आपली पारख करतात की आता काही लोक बसतो म्हणून म्हणतात पण त्याची जेव्हा ती स्थिती होते ना तेव्हा कळून येतं की खरोखर हा बसतो म्हणून आणि याची अवस्था झालेली आहे किंवा होते. नाहीतर नुसतं हा म्हटलं बसतो म्हणून नाही. हे कशासाठी आहे तर आपल्यासाठी स्वतःसाठी आहे इतर लोकांसाठी नाही. पण काय होतं की एकाचे कैवाडे उगवती अनेकांची कोडे. कारण एकाने केलं तर बघा ज्याप्रमाणे म्हणतात की जे बीज लावलं कोणी आजी आजोबांनी बरोबर पण त्याची फळं कोण खातात आता त्यांची मुलं नातू. पण त्याने लावलं म्हणून त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा इथे बीजारोपण केलेले सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा रामदास बाबा आणि माझ्या वाट्याला जे काही बीजारोपण झालं ते माझे सद्गुरु प्रकाश बाबा. म्हणजे यांच्याकडून मला हे अनमोल ज्ञान असं मिळालं. आता मला हे जर मिळालं नसतं मी तर सुद्धा कुठेतरी काहीतरी करत असतो. पण या संतांच्या मांदी यादीमध्ये आणि संतांच्या घराण्यामध्ये मला जन्म लाभला. तसं तुम्हाला सुद्धा या संतांच्या घरामध्ये जन्माला घातलं. कारण त्यांचं जे काही नाम आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलं बरोबर. कारण ही जी मला वाट लावली म्हणजे माझे सद्गुरु प्रकाश बाबा देवी यांनी ही वाट लावली म्हणून मला इथे सुद्धा व्यासपीठावरती बोलण्याची संधी प्राप्त झाली. आणि कृपा कोणाची सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांच्या कृपेने आपण इथे सर्व काही जमा होतो. नाहीतर झालो असतो का नाही. आणि त्यांनी आपल्याला असा हा मार्ग दाखवला. त्याच्यामुळे आपल्याला जो देवाचा अनुभव येतो तो कसा येतो तर सर्वांमध्ये एकच परमात्मा पाहण्याचा. आता काही ठिकाणी हा अनुभव येतच नाही का तर त्यांच्याकडे नामच नाही. त्यांनी नाम घेतलेलाच नाही. फक्त म्हणतात की हा आमच्याकडे नाम आहे नाही. आणि तो काय आता बघा आपले काही जे काही कार्यक्रम चालतात त्याच्यामधून अनेक प्रकारे मार्गदर्शन होत असतो. पण तो मार्गदर्शनाने सांगितल्यानंतर घ्यायला कबूल होत नाही. आता काही लोक काय करतात घेतात आणि त्याच्यावरती विश्वास पण ठेवत नाही. विश्वास ठेवला नाही तर त्याला प्राप्त होईल का नाही. परत शंका कारण सांगितलं की शंके उरी थोर आणि पाप नाही घोर ही तव विनाशाची वावर राणी असी. जे तुम्हाला सद्गुरूने दिलेलं नाम आहे त्याच्यावर शंका ठेवली तर ते काय म्हणजे पाप आहे आणि तुम्हाला त्याचा अनुभवच येणार नाही. जर तुम्हाला अनुभवच घ्यायचा असेल तर भगवंताचा नाम कोणाकडून मिळेल तर सद्गुरूंकडून. सद्गुरूंनाच आपण शरण जायचं आहे. तुम्ही आम्ही जेव्हा सद्गुरूंना शरण केले कारण काय सांगितलं की शरणागती पत्करायचे.
जोपर्यंत सद्गुरूंना शरण जात नाही, संतांना शरण जात नाही, तोपर्यंत तुमच्या जवळ ते नाम येणार नाही. कारण हा मनुष्य प्राणी आहे ना, हा संभ्रमित झालेला आहे. संभ्रमपणा याची घालवण्यासाठी सद्गुरूंना शरण जावं लागेल. कारण सद्गुरू वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आपणा सारखे करीती तात्काळ नाही, काळ वेळ तया लागी. हे तात्काळ आपणासारखे करून ठेवतात, कारण त्यांच्याकडे ती पॉवर आहे. इतर ठिकाणी तुम्ही जाणार तर तुम्हाला ते प्राप्त होणारच नाही. म्हणजे एकदम साधारण आणि सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वा मुनी, शहाणा तो धनी घेतो येते. उदाहरण द्यायचं म्हटलं तर बघा, चोराला पकडण्यासाठी कुत्र्याला ट्रेनिंग दिली जाते, बरोबर. कुत्र्याला जर ट्रेनिंग दिल्यानंतर तो चोराला सापडू शकतो, तर तुम्हाला ट्रेनिंग दिल्यानंतर तुम्ही का नाही देवाला प्राप्त करू शकत? साधू संतांचं सोपं म्हणणं आहे, जर तुम्ही सुद्धा त्या पद्धतीनेच तुम्हाला मार्गदर्शन केल्यानंतर तुम्ही जसं आहे तसं जर त्याचा अनुकरण केलं तर तुम्हाला सुद्धा प्राप्त होईल. कारण ते नामच असं आहे, नामापुरते साधन नाही, जे तू करशी अनेक काही. कारण जे साधन नामाच्या शिवाय इतर कुठलाही साधन नाही. जर तुम्हाला ते देवाची प्राप्ती करायची आहे, आता बघा देवाची प्राप्ती आपण म्हणतो, पण देव प्राप्तच आहे. फक्त काय झालेले, ह्या जीवाला त्याचे भ्रांती झालेली, ती भ्रांतीच घालवायची. भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हरोनिया. जेव्हा आपली भ्रांती नाहीशी होते, भ्रांती काय झालेली तर मी कोणतरी वेगळा आणि देव कोणतरी वेगळा, हीच भ्रांती घालवायची. जो काही देव आहे ना, हा संपूर्ण विश्वामध्ये नटलेला व्यापक असा, तो माझ्यामध्ये आहे. हे कधी होतं तर ओंकार प्रणव उच्चार होय साचार, आत बघ कैसा तो शब्द अवंगमय, तो मी ऐसा. हे कोणाला कळतं? फक्त ज्याच्या ठिकाणी हे ज्ञानाची प्रेरणा झालेली आहे ना, त्यालाच कळतं. बाकी इतरांना कळतच नाही. का तर त्यांनी याची प्रेरणा घेतलेलीच नाही, या ठिकाणी आलेलंच नाही, आणि या संतांना शरणागती पत्करलेलीच नाही. तर तुम्ही आम्ही पत्करली शरणागती, आणि त्या संतांनी सांगितल्याप्रमाणेच केलं, म्हणून तुम्हा आम्हाला सुद्धा त्याचा अनुभव आलेला आहे. नुसतंच आहे का? नाहीतर इथे ज्याप्रमाणे प्रत्येक वेळेस म्हणतात की बोलाचीच कडी बोलाचाच भात, जेवून कोण तृप्त झाला. हे तुम्हाला असं म्हटलं की हे घ्या डाळ, हे घ्या भात, हे घ्या भाजी, तुम्ही तुमचं पोट भरेल का? नाही. त्याच्यासाठी खरोखरीचं वाढायला पाहिजे. तसा खरोखरीचं जे नाम आहे तेच पाहिजे. बाकी तुमच्याकडे अनेक मंत्र असतील, त्या मंत्राने तुमचे जन्म मरणाचा फेरा कधीच चुकला जाणार नाही. तुम्हाला फक्त पुण्याचीच प्राप्ती होईल, आणि पुण्याची प्राप्ती झाल्यानंतर स्वर्गाची प्राप्ती. आणि इथे स्वर्गातले जे आहेत इच्छिले ते म्हणतात की स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतरच तुम्हाला त्या देवाची प्राप्ती होते. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तने आनंदे गाऊ. या ठिकाणी जे तुम्ही काही करताना याच्यातच आनंद आहे. बाकी जे चालू आहे ते फक्त व्यवहार आहे. ते कशासाठी? तर फक्त हे पोट भरण्यासाठी. जे काही टीचभर पोट आहे त्याच्यासाठीच आहे. नाहीतर
हे जे कीर्तन आणि हे मनोरंजन म्हणून आहे का? नाही. आता याच्याने सुद्धा धंदा चालू झालेला आहे, पण धंदा म्हणून करू नका. जे काही तुम्हाला मिळतं, कोणी सुखा कोणी खुशीने जे काही देतात त्याचा तुम्ही घेऊ शकता आहे, पण तुम्ही हे जे काही धंद्या रूपाने चालू केलेलं आहे ना ते नाही. कारण ते जे काही ज्ञान दिलेलं आहे हे ज्ञान कसं फुकट आहे, पण ते ज्ञानाचे जे लिखाण केलेले जे ज्ञानेश्वर आहे ती फुकट नाही. बरोबर, ते विकत घ्यायला लागते, पण त्याच्यामध्ये जे ओतलेले ज्ञान आहे ना ते फुकट आहे. ते संतांकडून आपल्याला फुकट मिळतो. नाम फुकट चोकट, नाम घेता नये वीट. नाम कसं आहे तर फुकट आहे. बघा, फुकट आहे ते नको, ते घ्यायला आम्हाला नाही पाहिजे. जे विकत काय म्हणजे तर आपण अनेक ठिकाणी जातो बघा, विकत घ्यायला जातो. आता काही लोक मूर्ती विकत आणतात, काही वेगवेगळं काही विकत आणतात. त्याच्याने काही तुमचा उद्धार होणार आहे का? नाही. मूर्ती जी आहे ती फक्त काही प्रतीक आहे. खरी मूर्ती काय तर जो आपल्याला जाणून दिलेला अनुभव आहे परमात्मा, त्याचा आपण अनुभव घ्यायचे. कारण तुकाराम महाराज म्हणतात की देव पहावयास गेलो तेथे देवाची होऊनी ठेलो. तर काही लोक देवाला पाहण्यासाठी जातात, पण देवाला कसं पाहायचं तर अगोदर सांगितलं की ज्ञान दृष्टीने. या ज्ञान दृष्टी तुम्हाला जर अवलोकन करून घ्यायचे तर खरोखर संतांना शरणगती पत्करा आणि तुमच्या ठिकाणी हे जे ज्ञान आहे ते तुम्हाला अवगत होतं. कारण इथे म्हटलेलं आहे की देख मनुष्य जात सकल स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझ्या ठाई परी ज्ञाने विन नाशिले जे बुद्धी भेदासे आले ते या कल्पिले अनेकत्व. ही जी अनेकत्वाची कल्पना बाद करण्यासाठी तुम्हाला ते ज्ञान झालंच पाहिजे आणि त्याच्यासाठी सद्गुरूंना शरण जा. आता आपली इथे वेळ सुद्धा झालेली आहे. तुम्हा सर्व साधू संतांच्या सेवेकरिता निवडलेली ओवी, निवडलेला श्लोक आहे गीतेचा 11वा. ये यथा मा प्रपद्यन्ते तास्तव थय भजाम्यहं मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा. एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई भजती तया मीही तैसाची भजे. देख मनुष्य जात सकल हे स्वभावता भजनशील जाहले ऐसे केवळ माझ्या ठाई परी ज्ञाने विन नाशिले जे बुद्धी भेदासी आले देण्याची या कल्पिले अनेकत्व. म्हणून अभेदू भेदू देखिती या अनाम्या नामे ठेविती देवी देवो म्हणती चर्चा ते. जे सर्वत्र सदा सम तेथे विभाग अधमोत्तम मती वर्षे संभ्रम विवंचिती. तुम्हा सर्व साधू संतांच्या सेवेकरता हे जे काही ओवी घेतली आणि मजप आम्हाला ही सेवा करण्याची संधी दिली. कारण या व्यासपीठावरती कोणालाही संधी प्राप्त होत नाही. आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शनानुसार, कारण या ठिकाणी जो काही मार्गदर्शन चालू असतो कशासाठी तर जे काही इथे वडील जे काही करीती दया नाम धर्म ठेविती सामान्य आचरती येरा आचरती सामान्य सकल. म्हणजे त्यांनी जे काही केले त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण सुद्धा गेलो पाहिजे. त्या इतरांचं मार्गदर्शन घ्यायचंय, त्यांचं मार्गदर्शन घेऊनच आपण पुढे जायचे. म्हणून आम्हाला या ठिकाणी व्यासपीठावरती सेवा करण्याची संधी दिली तरी तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सेवेला इथे पूर्णविराम देतो. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमचे विनयत असे बालक बोबडा बोले वाकुडा वेचुका तरी ते सोड करुणी रिजे जेवी माऊली.
पुंडलिका वरदे हरी